ठीक आहे. मला कळतंय युवराजचा खूप राग येतोय ना तुला. गुलाब तर सराईत गुन्हेगार आहे. याचं काय? इतक्या चांगल्या कुटुंबात जन्माला आलाय तो, इतकी चांगली माणसं आहेत त्याच्या आजूबाजूला, सगळं आहे, पैसा आहे, काम आहे, जे हवं ते सगळं मिळतंय. लग्नानंतर खूप चांगली बायको सुद्धा मिळालीये, तरी सुद्धा त्याला इतकं घाणेरडं काम करावं असं कसं वाटलं असेल? वृत्ती, आता कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडच राहतं ना बॉस. पद्मिनी काकूंनी त्याला वेळीच लगाम घालायला हवा होता. त्याच्या सगळ्या चुका पाठीशी घालतायत त्या. कधी कधी वाटतं ना की अशी आई कोणालाच मिळायला नको. केदार, असं नको बोलूस. सॉरी बॉस. मला काळजी सगळ्यात जास्त निशीची वाटते, कारण या सगळ्याचा परिणाम तिच्या आयुष्यावर होणार आहे. पण तिची सुद्धा तेवढीच चूक आहे ना. जशा पद्मिनी काकू त्याच्या सगळ्या चुका पाठीशी घालतात, तशी ती सुद्धा नवऱ्याच्या सगळ्या चुका पाठीशीच घालते ना. परत सत्य डोळ्यांसमोर असताना सुद्धा दुर्लक्ष करते. आपणही दुर्लक्षच करतोय ना. त्यांनी केलेले सगळे गुन्हे आपल्याला माहिती आहेत, फक्त आपल्याकडे पुरावा नाहीये. म्हणून तो गुन्हेगार आपल्या डोळ्यासमोर असताना, आपल्या घरात असताना सुद्धा आपण काहीही करू शकत नाहीयो, आणि ह्याचा मला सगळ्यात जास्त त्रास होतो. बॉस, तू बिलकुल काळजी नको करूस. आज कोणत्याही परिस्थितीत युवराजला त्याचं तोंड उघडायला भाग पाडायचंच. हा जो काही प्लॅन आहे हा जगासमोर आणायचाच, आणि हे सगळं करून आपण त्याला अटक करणार आहोत. नाही, असं का म्हणताय वहिनी तुम्ही? अगं नाहीतर काय, निशीमुळे किती वेळा तोंडावर पडलो आपण, पण त्या मुलीला काही कळतच नाहीये. अगं तिच्यामुळे केदार आणि तारणीचं फावतंय एवढं सुद्धा कळत नाही त्या मुलीला. बुर्ग कुठली हौशकीने मुद्दाम केलंय. वहिनी, बिंडोक बायको का कोणी शोधेल? कारण एखाद्या राजाची प्रजा हुशार निघाल्यावर ती राजाला प्रश्न विचारायला लागते, सुजाणपणे आपलं मत मांडायला लागते, आणि हे एका सत्ताधारी व्यक्तीसाठी घातक असतं. कौशिकी समोर जर एखादी हुशार मुलगी आली तर ती कौशिकीला प्रश्न विचारणार, ती कौशिकीला तिची सत्ता सोडायला लावणार. म्हणून तारिणी तर हुशार आहे ना, म्हणजे तारिणी अति हुशार आहे. हो, कुणाला कसं आपल्या बाजूने वळवून घ्यायचं ना ते तिला बरोबर कळतं. म्हणून तर तिने कौशिकीला आपल्या बाजूने करून घेतलंय ना. करू देत, तिला जे हवंय ते करू दे. जितकी माणसं गोळा करायची तर तितकी माणसं गोळा करू दे. पण तिने अजून या पद्मिनीला नीट ओळखलं नाही. या सगळ्यांसमोर त्या मुलीला मान खाली घालायला लावली ना तर नावाची पद्मिनी नाही. एवढं सोपं नाहीये ते. मी पाहिलंय ना तारिणीला, कुठलाही डाव मांडायच्या आधी ना तिला साबून लागते. युवराज आणि निशीने दागिने लपवले होते तेव्हा कसं पकडलं होतं तिने त्यांना, आणि पैसे चोरले होते तेव्हा. किती दिवस चालणार आहे तिचा हा आगाऊपणा तिला माहित नाहीये. ती शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. हो, लवकरात लवकर या दोन्ही बहिणींना घराबाहेर काढते की नाही ते बघच. पण खरं तर आजकाल असं वाटायला लागलंय ना, तारिणी आधी त्या निशीचा बंदोबस्त करावा. स्वतःचा संसार सांभाळणं म्हणजे दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करण्याचे हक्क दिलेले नसतात ना कुणाला. निशीने कितीही चुका केल्या तरी दर वेळेला तू पोटात घालतेस. वेळीत जर तिचा कान पकडला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. रेखा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी माझ्या मुलीवर चांगले संस्कार केले नाहीत? आता काय आहे हे तू तुझ्याच तोंडाने विचारतेस रेखा ना, म्हणून मला सांगावं लागतंय. अगं तारिणीवर इतकी वर्ष तू रोष धरलास, तिच्या चुका नसतानाही कायम तिला शिक्षा देत गेलीस. हे असं सख्ख सावत्र आपलं नावडतं हे सगळं तू निशीच्या मनात भरवत गेलीयस, आणि तेच निशीच्या मनावर बिंबलंय ग. अगं एकाच घरात एकाच संस्कारात दोघी बहिणी वाढल्या आहेत की नाही हा, पण तुझ्यामुळं निशीच्या मनात तारिणीबद्दल तेढ निर्माण झालीये. अगं तारिणीने निशीसाठी किती केलंय लहानपणापासून, किती जीव लावलाय तिला, पण ते निशीला कधीच दिसलं नाही ग. आजही तारिणीच्या पदरात पडलेलं थोडंसं सुख सुद्धा तिला बघवत नाहीये. बहिणीच्या हक्कानं सांगितलेल्या 4 चांगल्या गोष्टी तिला समजून घेता येत नाहीत. एक आई म्हणून यात तुझी हार आहे रेखा. आपल्या मुलीच्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम निर्माण करायला तू कमी पडलीयस.
अगं आयुष्यभर एका घरात दोघींना नांदायचंय ना, मग असं मनात विष घेऊन राहणार आहे का निशी आयुष्यभर? सासूबाई, जे खरं आहे ना तेच सांगते मी रेखा. झालं सगळं खापर माझ्या डोक्यावर पडून मोकळ्या झालात ना. पण तुम्ही जो काही दुजाभाव करताय तो दिसणार नाही तुम्हाला. रेखा, या घरात कुणी कुणाबरोबर दुजाभाव केलेला नाहीये. सगळे या घरात एकमेकांबरोबर समानतेने राहतायत. अगं पण हे समजायला मोठं मन असावं लागतं ना. रेखा, आपण ठरवलं ना तर अख्खं जग आपलंसं करू शकतो आपण. पण मनातच जर कडवटपणा असेल ना तर आपली माणसं सुद्धा परकी वाटायला लागतात. रेखा, अजूनही निशीला समजव, वेळ गेलेली नाहीये. तारिणीबद्दल मनात आडी धरण्यापेक्षा ना तिला काय म्हणायचंय हे समजून घे म्हणावं. तारिणी कधीच आपल्या बहिणीचा वाईट विचार करणार नाही ग. नाही, माझंच चुकलं. तुमच्याशी ना बोलण्याचाच अर्थ नाहीये. तारिणी चुकीची नाही, तारिणी बरोबर. बाकी सगळं घरदार चुकतं इथे. तारिणी कधी चुकत नाही. जाऊ दे, तिला समजवण्यात काही अर्थ नाहीये. बरोबर, पण वेळ येईल ना तेव्हा डोळे उघडतील तिचे. पण काळजी निशीची वाटते रे. चांगल्या घरात पडलीये पोर. उगाचच या अशा वागण्याने ना सगळ्यांचा रोष पत्करायला नको. एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? प्रश्नच विचारले ना, बायको आहे ना मी. सारखं सारखं चिडत असतो. म्हणजे अशी कोणती मीटिंग याची मला नाही सांगू शकत. आणि गॉड,